फीडबैक कॉल TradeIndia.com की तरफ से आपकी इलेक्ट्रिक गार्बेज कलेक्टिंग व्हीकल की रिक्वायरमेंट कंफर्म करने के लिए की जा रही है। अगर आपकी रिक्वायरमेंट अभी भी है तो कृपया 1 दबाएं। अगर आपकी रिक्वायरमेंट समाप्त हो गई है तो कृपया 2 दबाएं। अगर आप हमारे सपोर्ट टीम से कॉल बैक चाहते हैं तो कृपया 3 दबाएं। आपने कोई विकल्प नहीं चुना है, कृपया विकल्प का चयन करें। की रिक्वायरमेंट कंफर्म करने के लिए की जा रही है। अगर आपकी रिक्वायरमेंट अभी भी है तो कृपया 1 दबाएं। अगर आपकी हम कुछ ही देर में आपको और सेलर्स की डिटेल्स फॉरवर्ड करेंगे। धन्यवाद। आपका दिन शुभ हो। पुण्याहून मुंबई. अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स आगीमुळे जळला. नागरी उड्डाण मंत्रालयाची धक्कादायक माहिती. दोन्ही रेकॉर्डरमध्ये डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती. म्हणलं होतं ना, पडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं, हे आता सत्य होताना दिसत आहे. मुळातच सत्ताधाऱ्यांनी आणि दादांच्या पक्षातील काही लोकांनी मिळूनच दादांचा घात केलाय आणि ते लपवण्यासाठी हे धादांत खोटं बोलतायत. सगळ्या यंत्रणा मॅनेज केल्यात आणि आता हेच म्हणतायत, नागरी उड्डाण मंत्रालयच म्हणतंय की विमानातला ब्लॅक बॉक्स जळालेला आहे. म्हणजे दादांच्या विमान अपघाताचं खरं कारण समोर येऊच शकत नाही. विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स हा अत्यंत प्रतिकूल, म्हणजे कोणत्याही खराब परिस्थितीमध्ये सुरक्षित राहू शकतो, त्याच प्रकारे डिझाईन केलेला असतो. विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स हा विमान जेव्हा अपघातग्रस्त होतं, विमान पडल्यानंतर त्याच्यामध्ये आग लागण्याचे 100% चान्सेस असतात, कारण की विमानामध्ये हाय एफिशियन्सी वालं फ्यूल असतं. मग त्या आगीमध्येच ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्यासाठी त्या प्रकारे ब्लॅक बॉक्स बनवलेला असतो. विमानामध्ये जेव्हा आग लागते, जर कमी तीव्रतेची आग असेल तर विमानाचा ब्लॅक बॉक्स 260 अंश सेल्सिअसच्या